संविधानिक प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण होतात, संविधान आणि आरक्षणाची बाबी जेव्हा जेव्हा उपस्थित होतात किंवा संविधानाच्या विरुद्ध काय अपप्रवृत्त गोष्टी घडण्यासाठी कोणी प्रयत्नात पडतात, तेव्हा संविधानाचा विद्यार्थी, संविधान विषयामध्ये डॉक्टरेट असणारा माणूस, भारताचा, हिंदुस्थानचा सामान्य नागरिक म्हणून नुसते चिमटे काढण्याचा नाही तर बोलण्याचा अधिकार आहे. केवळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून किंवा एखाद्या समाजाचे कार्यकर्ते आणि रेतीचे ठेकेदार म्हणूनच ते बोलू शकत नसतात. तर भारतीय संविधानानं ताकद दिलेली आहे. त्या ताकदीच्या आधारे सामान्यातला सामान्य माणूस राईट टू एक्सप्रेशन आणि स्पीच भारतीय संविधानाने दिलेल्या ताकदीतून बोलत असतात. आणि म्हणून आज आपल्या समक्ष बोलत असताना फोन कोणाचा वाजतोय? बाहेर घेऊन जा. आज आपल्या समक्ष बोलत असताना काही महत्वाच्या गोष्टी मला आपणाला सांगायच्या. आपण खूप जातीवादी झालो. मला असं वाटत होतं की आपण जातीच्या पलीकडे चाललो. पण आज असं म्हणायची वेळ येते की आपण जातीवादी होत चाललो, अधिक जातीवादी. आता उदाहरण द्यायचं झालं आजच्याच प्रसंगाचं. उदयनी सन्माननीय मंत्री उदय सामंत आमचे मित्र हे जरंगेला भेटायला गेले. भेटायला गेल्याच्या नंतर ते कायम एक गोष्ट मोठेपणाची सांगत आहेत, कन्वाय घेऊन गेलो. हो, गेलात ना कन्वाय घेऊन. कायम सांगत आहेत की जरंगेनं शाल घातली, सत्कार केला. पण उदय मात्र किमान मनोरंजनासाठी तरी तुम्ही मनोरंजनासाठी तरी हे सांगा की त्या दिवशीची चर्चा काय होती हो, काय त्या दिवशीची चर्चा होती हो. ते मात्र सांगण्यापासून ते दूर जातात. पत्रकारांनी ते प्रश्न विचारला की त्यांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजतात, त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की उदय म्हणाले, आज काय म्हणाले उदय म्हणाले त्यांच्या भूमिकेत आता प्रसाद लाड गेले. आज उदय सामंत माननीय मंत्री महोदय म्हणाले की ते म्हणजे प्रसाद लाड त्यांच्या भूमिकेत गेले. प्रसाद लाड म्हणाले की मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. काय म्हणाले प्रसाद लाड? मी आमदार वगैरे काही नाही, पण मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. म्हणजे उदय डिस्कार्ड झाले का? ते ब्राह्मण आहेत म्हणून डिस्कार्ड झाले किंवा ते बोलू शकत नाहीत म्हणून डिस्कार्ड झाले? आणि प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून चर्चेला पात्र झाले आणि उदय सामंत अपात्र झाले. उदय सामंत का अपात्र झाले? हा प्रश्न आहे, विचारला जाईल हा प्रश्न, कारण हा प्रश्न उदयने उपस्थित केला. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, म्हणजे आवर्जून मला ह्या गोष्टी सांगू इच्छितो की उदय म्हणाले की सदावर्तींमुळे मनोरंजन झाले. मागे ब्रेकिंग न्यूज आणि मनोरंजन झाले. मनोज जरंगेच्या डायलॉग मारले. मनोज जरंगेच्या भेटीचे डायलॉग मारले.
म्हणजे मी मनोज जरंगेच्या भेटीची डायलॉग मारल्यामुळे ब्रेकिंग न्यूज झाली आणि मनोरंजन झाले, पण उदयला मात्र राजकीय खुट्टे बसले. उदयला राजकीय खुट्टे बसले ना त्या मनोरंजनच्या डायलॉग मुळे. लोक प्रश्न विचारायला लागले ना. आणि ही सुदृढ लोकशाही आहे जेव्हा खुट्टे बसतात. आणि म्हणून उदय पॉलिटिकली अडकले. उदय पॉलिटिकली अडकले. आणि ते मनोरंजन मुळव्याधासारखे गुदुगुदू होऊ लागले. ते मनोरंजन मुळव्याधासारखे गुदुगुदू होऊ लागले. मग म्हणून मी म्हणेल शेवटी की आमचे उदय यांना मनोरंजनाचे कुट्टे बसले. हे मी उपस्थित नाही केलं. आज उदयनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी गुणरत्न सदावर्ते असं नाव उच्चारून प्रश्न न विचारता उदयनी सुरुवात केली. आणि म्हणून मला असं वाटतंय की तेवढी ती गुदगुली होती. आज उदय आणखीन एक बोलले. धन्यवाद उदयजी, धन्यवाद. महाराष्ट्र तुम्हारे बहुत बहुत धन्यवाद देता है आप मंत्री होते हुए एक बात को. एका गोष्टीला आज आपण अधोरेखित केलं. 150 कोटी मराठा समाजाच्या महामंडळाला दिले. हे उदय का बोलले मला माहिती नाही, पण उदय हे सूचित बोलले. आमचं हे म्हणणं आहे उदयला, 150 कोटी मराठा महामंडळाला दिले. असं वाटतंय की अनुसूचित जाती जमातीच्या महामंडळांना कमीत कमी 15,000 कोटी रुपये देणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती असतील म्हणजे महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा आमच्या ब्राह्मणांकरताचे महामंडळ असतील, त्या मंडळांना 150 नाही तर 15,000 कोटीची तरतूद करून पैशाचं वाटप होणं आवश्यक आहे. आणि उदय मला तुम्हाला सांगायचंय, केवळ 150 कोटी नाही तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर खऱ्या कष्टकरी मजुरांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज मी आपल्या माध्यमातून म्हणत आहे की घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांना त्यांच्या विहिरींचे पैसे मागच्या 4 वर्षापासून थांबले ते दिले गेले पाहिजे. कांद्याला भाव 2,000 रुपये झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या अगोदर 10,000 रुपये जे आहे, एकरी 10,000 रुपये जे ऍडव्हान्स दिली गेली पाहिजे सरकारच्या वतीनं. हे आवश्यक आहे. आणि हे करत असताना पैशाची जर कमतरता असेल तर राजकीय कारणास्तव लाडकी बहीण योजनेखाली जे आपण पैसे देतो, नाहीतरी आपण ते पैसे देऊन वेगवेगळ्या इन्क्वायरीज लावत आहात, तेव्हा ती योजना बंद करा. पण शेतकऱ्यांना भरभरून पैसा द्या. कारण ते घामाचा थेंब गाळतात. लाडकी बहीण योजना एकदाची आता बंद करा. कारण लाडकी आम्ही बहिणींच्या विरोधात नाहीत, परंतु बहिणींना शिक्षणासाठी पैसे द्या, शिष्यवृत्ती वाढवा, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवा. जे सरकारच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये रोजंदारी करता माझ्या भगिनी जातात खेड्यातल्या, त्यांचे रोजंदारीचा दर वाढवा. त्यांना स्वतःच्या शेतामध्ये मजुरी करत असतील, स्वतःच्या शेतामध्ये अल्पभूधारक शेतकरी असलेल्या भगिनी काम करत असतील तर त्याच्यामध्ये जे योजना आहेत सरकारच्या, ज्या वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे निधी उपलब्ध करून देतात, तर त्याच्यामध्ये जे काही मरेगा वगैरे जे काही हे आहेत त्याच्यामध्ये त्यांना वाढ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य तसा लाड करू नका जसा आज आमच्या प्रसाद लाडांनी जाऊन जरंगेचा लाड केला. प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला. पण जरंगेचा विचार मात्र इळ्यासारखा वाकडा राहिला, इळ्यासारखा